नमस्कार, मी या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज नवदुर्गामध्ये माझ्या सोबत आहे एक खास सेलिब्रिटी। मी बोलतेय मराठमोळ्या यूट्यूब गर्ल मिथिला पालकर बद्दल। मिथिला, तुझं मनापासून स्वागत आहे झी 24 तास मध्ये। आणि मिथिला, नवदुर्गा या कार्यक्रमात खरं तर आम्ही इन्स्पायरिंग तरुणींना भेटत असतो ज्यांनी आपापल्या क्षेत्रात काहीतरी वेगळं केलंय। आणि वेब वर्ल्ड असो किंवा यूट्यूब असो, यात मिथिलाचं आता एक वेगळं वेगळी इमेज आहे। मिथिलाने एखादी पोस्ट टाकली किंवा एखादा व्हिडिओ टाकला तर तो लगेच व्हायरल होतो, तशीच मिथिला ही व्हायरल झालेली आहे। मिथिला, म्हणजे आता फॅन फॉलोईंग वाढतंय आणि तूही अनेकांसाठी इन्स्पिरेशन आहेस। तुझ्यासाठी इन्स्पिरेशन कोण आहे? माझ्यासाठी घरात म्हणजे माझी आजी, कारण तू तिला कधीही बघशील तर ती नेहमी हसतमुखच असते। म्हणजे तिला काही तू तिच्या समोर कोणतेही संकट उभं केलं तरी ती त्याच्यावरती हसतच मात देते। त्यामुळे शी इज द वन हू टॉट मी स्ट्रेंथ अँड परसिव्हरन्स। म्हणजे ती नसती तर शी इज माय स्ट्रेंथ अँड शी इज माय वीकनेस। त्यामुळे ती एक आहे। पण ॲज आर्टिस्ट माझ्यासाठी प्रियांका चोप्रा खूपच इन्स्पायरिंग आहे, कारण की शी इज जस्ट बिकम अनस्टॉपेबल। म्हणजे ती आज काय करत नाहीये। ती मराठी पिक्चर खूपच इन्स्पायरिंग आहे, कारण की शी इज जस्ट बिकम अनस्टॉपेबल। म्हणजे ती आज काय करत नाहीये। ती मराठी पिक्चर व्हेंटिलेटर नावाचा ती आता प्रोड्यूस करते, ती गाणं गाते, ती आता हॉलिवूड पर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे अनस्टॉपेबल आहे ती। आय वुड लाईक टू बिकम लाईक हर। आणि मेरिल स्ट्रीप, हू इज अ फेनॉमिनल ॲक्ट्रेस आणि क्वाईट अन इन्स्पिरेशन फॉर अ लॉट ऑफ अस। नक्कीच। आणि मिथिला, जसं आपण असंही म्हणू शकतो की वेब वर्ल्डमध्ये किंवा सोशल नेटवर्क्समध्ये आपण कायम हिंदी वेब सिरीज पाहायचो, आपण इंग्लिश वेब सिरीज तर आताही राज्याच आहे, पण मराठीमध्ये आम्हाला कधी असं नाविन्य पाहायला मिळालं नव्हतं। पण मिथिलाच्या माध्यमातून बरेच वेगवेगळे शोज आम्ही पाहिले आणि आता मला वाटतं कॅन्डिड गप्पा नावाचा एक शोही तू लवकरच घेऊन येते। तर एकतर ह्या ओव्हरऑल रेव्होल्युशन बद्दल सांगशील आणि तुझं कनेक्शन? म्हणजे वेब जेव्हा मी डिस्कवर केलं, इंटरनेट इन जनरल, तेव्हा मला असं वाटलं की तू म्हणालीस त्याप्रमाणे हिंदीत बरंच काही होते, तर मराठीत का होऊ नये, म्हणजे आपण का करू नये? आणि जर हा इतका सोपा ॲक्सेसिबल प्लॅटफॉर्म आहे तर आपणही काहीतरी केलं पाहिजे। आणि काही महिन्यांपूर्वी काहीच नव्हतं, म्हणजे आता तरी भाडीपा म्हणजे भारतीय डिजिटल पार्टीचा चॅनल आहे ज्यावर कॅन्डिड गप्पा आता आलेला आहे। पण या अगोदरचे कास्टिंग काउच विथ अमेय निपुण आणि काय बरं त्यांचा दुसरा एक कार्यक्रम आहे आपल्या बापाचा रस्ता नावाचा कार्यक्रम आहे, आणि त्यानंतर कॅन्डिड गप्पा, असे 3 त्यांचे कार्यक्रम आहेत। पण त्याबरोबरच स्ट्रगलर्स आला आणि पॉपकॉर्न पे चर्चा सारखे आता मराठीत वाढायला लागलेत। तर सारंग साठे, भाडीपाचा वन ऑफ द को फाउंडर्स, आणि आम्ही गप्पा मारत होतो एक दिवशी आणि आम्ही दोघंही हेच म्हणत होतो की मराठीत काहीच का होत नाहीये। हे भाडीपा सुरू व्हायच्या आधीची गोष्ट। आणि सारंगला जितेंद्र जोशीचा कॅम्पस परत आणायचा होता आणि मला एक अल्फा टीव्ही मराठी म्हणजे झी मराठी अल्फा टीव्ही मराठी असताना एक कार्यक्रम लागायचा, राणी गुणाजी आणि ऋजुता देशमुख या होस्ट करायचे। मानसी नावाचा कार्यक्रम होता, तो मला परत आणायचा। तर या चर्चेतून मग आम्ही म्हणालो की चल मग काहीतरी एक टॉक शो करूया, आणि फॅमिली कट्टा नावाचा चित्रपट 7 ऑक्टोबरला रिलीज होतो। तर तेव्हा आम्ही म्हणालो की त्या चित्रपटाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करूया। चित्रपटाचं प्रमोशन म्हणून हा हेतू नाहीये, पण त्या निमित्ताने आम्हाला तो सुरू करायला मिळाला। त्यामुळे पहिल्या एपिसोडमध्ये आम्ही वंदना गुप्ते, वंदना मावशी आणि सई नामणकर यांना बोलवलं होतं। तर अशी आम्ही सुरुवात केली कॅन्डिड गप्पाची, आणि जसं टायटल आहे तसंच, म्हणजे आम्ही एकत्र येऊन गप्पा मारतोय फक्त, एवढाच हेतू आहे या कार्यक्रमाचा। नक्कीच मिथिला, मी जसं म्हटलं की प्रत्येक म्हणजे अभिनेत्री असो तर म्हणजे एखादी फिल्म अभिनेत्री जसं मोठा पडदा गाजवते, तसं आज तू वेब वर्ल्ड गाजवतेस आणि अनेक वेगवेगळे प्रयोग तू करतेस। पण या प्रयोगांसोबतच तुझं फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढत चाललंय। म्हणजे आय रिमेंबर द कप सॉन्ग, ज्यावर आपण मागेही एक इंटरव्ह्यू केला होता, त्या कप सॉन्गला आता जवळजवळ 3 मिलियन जवळजवळ व्ह्यूज क्रॉस झालेले आहेत, आणि म्हणजे तुझे फॅन फॉलोईंग वाढत चाललंय। पण एखादा किस्सा आमच्यासोबत शेअर करू शकतेस? म्हणजे एखाद्या क्रेझी फॅनचा क्रेझी किस्सा जो तुझ्यासोबत घडला असेल, कारण फेस टू फेस तो त्यांना फार भेटत नाही भेटत, कारण की मी थिएटर करते, पण जितकं
करायला हवं तितकं करत नाही, त्यामुळे माझी भेट जनरली माझ्या फॅन्सची तशी होत नाही. बरोबर आहे तुझं. किस्सा म्हणजे मला मॅरेज प्रपोजल्स खूप येतात ऑनलाईन. हो, ऑनलाईन. म्हणजे मी स्वतःचाच एक शादी.com सुरू करू शकते. मला एकदा जेव्हा कप सॉन्ग माझं व्हायरल गेलं होतं तेव्हा मला एका मुलांनी लिहिलं होतं की मी माझ्या आईला हा व्हिडिओ दाखवला आणि बाकी काही न विचारता आधी माझ्या आईने मला सांगितलं की ही कोण आहे, ही तुझी मैत्रीण आहे का, की मैत्रिणीहून काही जास्त आहे, कारण जास्त असेल तर आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. ह्यावर तोच स्वतः मग पुढे म्हणालाय त्या मेलमध्ये की पहिल्यांदा तसं झालंय की माझ्या आईनी एका मुलीला अप्रूव्ह केलंय माझ्यासाठी. ओ माय गॉड. आणि त्यामुळे म्हणजे काहीच माझं त्याच्यावर म्हणणं नव्हतं, पण गमतीशीर माझे मोस्टली असेच किस्से आहेत की एक मेसेज केला होता कोणीतरी की हा माझा फोन नंबर आहे, बस एवढं. म्हणजे हा माझा फोन नंबर आहे, तू फोन कर नको करू वगैरे, पण प्रॉब्ली असावा तोच हेतू, काय माहिती. त्यामुळे गमतीशीर किस्से म्हणजे एवढेच की मला मॅरेज प्रपोजल खूप येतात. नक्कीच. आणि मिथिला, म्हणजे तुला मी जसं म्हटलं वेब वर्ल्ड मध्ये तर दिसतेच आहेस तू, पण कुठेतरी तू एक सिंगरही आहेस, जी होपफुल सिंगर आहे. होपफुल सिंगर आहे व्हॉटएव्हर. त्याचबरोबर तू डान्स शिकते, कथ्थक शिकतेस, मग असे अनेक छंद आहेत तुला, सो आणखी काय परस्यू करायचंय पुढे तुला? मला सध्या तलवारबाजी शिकायची. वा. म्हणजे कुठल्याही कॉमन गर्लला हा विचार येणारच नाही कधी, म्हणूनच तू. हो, मला तलवारबाजी याकरता शिकायची आहे कारण मी जेव्हा कोणत्या तरी मुलीला किंवा बाईला स्वॉर्ड फायटिंग करताना बघते तेव्हा मला असं वाटतं की द स्टान्स अँड एव्हरीथिंग इज सो ब्युटिफुल अँड इज ऑल्सो कोरिओग्राफ. म्हणजे त्याच्यात सगळंच येतं ना, तुम्ही डान्सही करताय, देर इज सम सॉर्ट ऑफ अ कोरिओग्राफी, देर सम सॉर्ट ऑफ अ stance that you take, and I think a woman looks absolutely beautiful while sword fighting and I want to look like that. म्हणून मला तलवारबाजी शिकायची. आणि म्हणजे तू खूप छान गातेस सुद्धा, पण हे तुला पुढे म्हणजे काही त्यात काही एस्टॅब्लिश करायचं नाहीये तुला ऍज अ सिंगर पुढे? नाही, मी खरं सांगायचं तर फार कॉन्फिडंट सिंगर नाहीये. म्हणजे तू मला कधीही भेटलीस तर मी खूप गुणगुणत असते, म्हणजे आणि मी दिवसात 50 गाणी आरामात गाऊ शकते, म्हणजे अशीच गुणगुणत. पण मला जर तो मुद्दाम सांगितलं की आता गा तर मला जसं भीती वाटते. म्हणजे त्यामुळे मी खूप कॉन्फिडंट सिंगर नाहीये. मला परत जायला आवडेल गाण्याकडे. बऱ्याच म्हणजे वोकल कॉर्ड ट्रेन होतात, जनरली सुराची एक सुराचं ज्ञान असतं आणि रियाज होतो, त्यामुळे ऍज अन ऍक्टर म्हणून पण त्याचा फायदा होतो. म्हणजे नुसतंच गायक म्हणून फायदा नाही होत त्याच्यात. तर मला पुन्हा जायचंय गाण्याकडे, पण बघूया जसं वेळ ऍज टाइम परमिट. नक्कीच मिथिला. आणि आपण मगाशी म्हणत होतो कॅन्डिड गप्पा, जो लवकर म्हणजे तो ऑलरेडी युट्यूबवर तुझ्या फॅन्सला पाहायला मिळणार आहे. कॅन्डिड गप्पा असो किंवा अदरवाईज, तुला मी पाहिलंय अनेकदा तू जेव्हा मुलाखत घेतेस किंवा इंटरॅक्ट होतेस, पण तुझं एखादं ड्रीम की मला प्रियांका चोप्राची मुलाखत घ्यायची आहे किंवा अशी एखादी पर्सनॅलिटी ज्यांना तुला भेटायचं आणि तुला त्यांची मुलाखत घ्यायची आहे? बापरे, असं बऱ्याच असतील. मला बराक ओबामांना भेटायचं. इज वन रूलर दॅट आय वुड लाईक टू गेट बॅक. पण त्यांना भेटायचं आणि मला खूपच बराक ओबामा, मिशेल ओबामा दोघेही मला खूप पर्सनॅलिटी खूप इन्स्पायरिंग सुद्धा वाटतात. त्यामुळे त्यांना भेटायला मला नक्की आवडेल. त्यामध्ये मिथिला, आपण या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा हा विशेष कार्यक्रम नवदुर्गा. ब्रेक नंतर नवदुर्गा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्या सोबत आहे युट्यूब गर्ल मिथिला पालकर. मिथिला, म्हणजे कुठेतरी तू मागेही मला असं म्हटलेलंस की मी जरी आता वेब सिरीज करतेय किंवा हे माध्यम मी निवडलंय, पण फायनली तुला ऍक्टर व्हायचंय आणि तुला त्या बिग स्क्रीनवर दिसायचंय. सो हा जो प्रवास आहे, म्हणजे मिथिला कधी डान्स करताना दिसते, कधी गाताना दिसते, कधी युट्यूबवर आम्हाला वेब सिरीज करताना दिसते. सो फायनली आता हा प्रवास कुठपर्यंत आलाय आणि काय प्लॅन्स आहेत? सध्या प्रवास वेबवरच आहे, वेबपर्यंतच पोहोचलाय तो. पण
युअर राईट. म्हणजे मला करायला आवडतील, आता चित्रपट करायला आवडतील मराठी. मी तुला आधी मला वाटतं मागच्या वेळेला मी आले होते तेव्हा म्हणाले होते की मराठीत काहीच झालं नाही, म्हणजे ऑन माय साईड मी काहीच ऍज अन ऍक्टर मराठीत काहीच केलं नाहीये. मराठीत माझा पहिला कार्यक्रम म्हणून मी कॅन्डिड गप्पा आता झालाय, तोच माझा पहिला. त्यामुळे माझ्या मराठी ऑडियन्ससाठी मला काहीतरी करायला आवडेल आणि मी होपफुली चित्रपट करीन लवकर. पण असं काही डोक्यात आहे का की म्हणजे मला असे टिपिकल रोल्स नाही करायचे आहेत किंवा मला असं काही स्पेसिफिक करायचंय, असं काही आहे? म्हणजे अनेक प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर्स जर हा शो बघत असतील तर त्यांच्यासाठी प्लीज मला मध्ये पण नाही, जोक सपाट मला असा काही स्पेसिफिक प्लॅन नाहीये. मी कधीच काहीच प्लॅन केलं नव्हतं. माझा वेब वर येणं सुद्धा काही प्लॅन्ड नव्हतं. फक्त ऍक्टिंग करायचे हे प्लॅन होतं, ऍक्टर व्हायचं एवढाच प्लॅन होता. त्या पुढचा काही प्लॅन असा स्केच नव्हता. त्यामुळे अजूनही नाहीये खरं सांगायचं तर. चित्रपट करायचेत हे नक्की, कोणत्या प्रकारचे करायचेत, असाच करायचंय तसाच करायचा असं काही म्हणजे यू ओपन टू ऑल. म्हणजे तुला जर उद्या म्हटलं की मिथिला जी वेबवर अशा आम्हाला शेड्समध्ये दिसते, तू एखाद्या बहुच्या रोलमध्ये आम्हाला आता नाव यू गेटिंग इन टू द डिटेल ऑफ इट. पण बघूया, स्क्रिप्ट येऊ दे ना, बघूया आधी स्क्रिप्ट येऊ दे. नक्कीच मिथिला, जोकचं पाठ. पण कुठेतरी जसं मी म्हटलं अनेकांसाठी तू आज एक इन्स्पिरेशन आहेस आणि प्रत्येकीला यशस्वी होण्यासाठी खूप हिंमत लागते. प्रत्येकीच्या इच्छा असतात, स्वप्न असतात, पण त्यासाठी खूप हिंमत लागते. आपण ज्याला ऍक्ट ऑफ करेज असं म्हणतो की त्या ऍक्ट ऑफ करेजची खूप गरज असते. जेव्हा आपल्याला अनेक जण प्रेशराईज करत असतात किंवा आपल्याला अनेक जण नेगेटिव्ह बोलत असतात की अरे नाही होणार, काही नाही होणार, पण त्यावेळेला त्या ऍक्ट ऑफ करेजची खूप गरज असते आणि त्यामुळे आपण यशस्वी होतो. तर असा एखादा ऍक्ट ऑफ करेज तुझ्या आयुष्यात जो घडला? मला असं वाटतं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये शिरण्याकरता मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आल्यानंतर जनरली तो ऍक्ट ऑफ करेज लागतो. कारण कोणीही लगेच उठून बोलत नाही हा तुला अभिनय करायचा कर वगैरे, एवढ्या हिमतीने कोणीच म्हणत नाही. आणि माझ्या घरी तेच होतं की मला सांगितलं होतं ग्रॅज्युएशन कर, मग नोकरी कर, मग बघूया. म्हणजे जेवढं त्यांना पुश करता आलं तेवढं त्यांनी पुश करायचा प्रयत्न. सांगितलं होतं ग्रॅज्युएशन कर, मग नोकरी कर, मग बघूया. म्हणजे जेवढं त्यांना पुश करता आलं तेवढं त्यांनी पुश करायचा प्रयत्न केला. पण आय मीन ऍक्टिंग डिडंट गो टू फार अवे फ्रॉम मी. म्हणजे जनरली परफॉर्मिंग आर्ट्स हे माझं कॉलिंग होतं, हे मला बरंच आधी कळलं होतं. मी त्यातून लांब जायचा प्रयत्न करत होते त्यापासून, पण फार वेळ काय मला ते जमलं नाही करायला. आणि मग जनरली टू स्टँड अप फॉर माय सेल्फ हा माझा ऍक्ट ऑफ करेज होता की नाही आता मला दुसरं काहीच करायचं नाहीये आणि हेच करायचंय. त्यात असं काही सपोर्ट सिस्टीम नाहीये विथ इन ती इंडस्ट्री की करेक्ट. कारण की नेटवर्किंग थ्रू सगळं होतं, ओळख नव्हती डिरेक्टली काही कोणाशी. त्यामुळे जनरली स्वतःच्याच पायावर उभं राहायचं असंच, म्हणजे दुसरा काही ऑप्शनच नव्हता खरं सांगायचं. त्यामुळे मग तोच माझा बहुधा ऍक्ट ऑफ करेज असावा की मी सांगितलं की नाही आता मला हेच करायचंय. म्हणजे मला कळतंय की आणि त्यातूनही जे माध्यम तू निवडलंयस तेही आणखी एक म्हणजे त्यावेळेला तर मला वाटतं मे बी 3-4 वर्षापूर्वीची जर ही गोष्ट असेल तरी वेब आणि युट्यूब बरोबर. आय थिंक गेल्या वर्षभरातच वेब सिरीज ही जी कल्पना आहे ती गेल्या वर्षभरातच उचलली गेली आहे. आणि माझ्यासाठी सुद्धा डिस्कव्हरी ऑफ द इंटरनेट ऍज अ मीडियम ऑफ एंटरटेनमेंट गेल्या वर्षीच झाली जेव्हा मी सुरुवात केली. म्हणजे ऑब्व्हियसली मी इंटरनेट गेली कित्येक वर्ष आपण सगळेच यूज करतोय, पण आणि आपण युट्यूब व्हिडिओज वगैरे बघतो, पण मी ऍज अन ऍक्टर त्याच्यावर जाऊ शकते. इंटरनेटची ऍक्सेसिबिलिटी हे सगळं मला कळलं अगदी गेल्या वर्षी की एवढं कठीण नाहीये टू पुट युअर सेल्फ आउट देअर. तर हो, म्हणजे इट इज अ डिफरंट मीडियम आणि एव्हरीबडी इज कॅचिंग अप ऑन दॅट. क्या बात आहे मिथिला. आपण या गप्पा अशाच पुढे चालू ठेवणार आहोत. पुन्हा एकदा वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा. ब्रेक नंतर नवदुर्गा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहे मिथिला. मिथिला, कुठेतरी आपण नवदुर्गा या कार्यक्रमात मी तुला जसं म्हटलं की अनेक इन्स्पायरिंग मुलींना आम्ही बोलवतो आणि त्यांच्याकडनं आम्ही त्यांचे अनेक सिक्रेट्स जाणून घेतोय.
तुझ्या आयुष्यातील 3 दुर्गा कोण आहेत किंवा त्या ड्रायव्हिंग फोर्स ज्या तुला कायम पुश करतात आणि त्या 3 ड्रायव्हिंग फोर्स कोण आहेत? एक तर माझी आजी, कारण ती मला बिकॉज ऑफ अ नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, ती मला नेहमी सांगते की करेक्ट, कधीही म्हणजे हार मानायची नाही. आणि दुसरे दोघं म्हणजे माझे मेंटर्स, म्हणजे त्यांना विचारल्याशिवाय मी पुढे काही काम करत नाही. ते दोघं क्वासा ठाकोर पदमसी आणि तोरल शाह, ते दोघं माझे मेंटर्स आहेत. ते दोघं स्वतः एक थिएटर कंपनी चालवतात, QTP नावाची, आणि तिथूनच खरं तर माझी सुरुवात झाली. आणि दे आर माय गो टू पीपल फॉर एव्हर, म्हणजे त्यांना विचारल्याशिवाय माझं काही पुढे पान हलत नाही. त्यामुळे हे तिघं म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स. आणि आता इथे कप दिसतोय, पण मला माहिती मिथिला तुझा आवाज बसलेला आहे, तुला बरं नाहीये, आणि तरी पण तू एक प्रयत्न करणार करते. आता तू म्हणजे आग्रह करते मी ही चाल तुरूच घाते, कारण त्याला जास्त हाय लागत. मी प्रयत्न करूया. येस. ही चाल तुरू तुरू, ती केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. इथं कुणी आसपासना, डोळ्याच्या कोणात हासना, तू जरा माझ्याशी बोलना, ओठाची मोहोर खोलना, तुला ग बघ जाता मग वळून पाहता वाट पावलात अडखळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. चाल तुरू तुरू, ती केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. क्या बात आहे मिथिला, थँक्यू सो मच. म्हणजे तुझा आवाज बसलाय आणि तरी सुद्धा तू इतकं छान तुझ्यासाठी गायले मी खास फक्त. थँक्यू सो मच मिथिला, थँक्यू. आणि म्हणजे तू एक वेगळं क्षेत्र निवडलंयस आणि त्यात तू खूप छान करतेयस, आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. कीप रॉकिंग. नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आज मी इथेच थांबते, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.